हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीसाठी आपण स्टडी प्लॅन आणि स्ट्रॅटेजी बघणार आहोत। ठीक आहे, सुरुवातीला आपण पेपर पॅटर्न आणि सिलेबस काय असतो ते बघून घेऊ। बघा मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण निकुरे। मी ऑलरेडी तलाठी एक्झाम क्रॅक केलेली आहे। ठीक आहे, या व्यतिरिक्त आणखी 2 एक्झाम मी क्रॅक केलेले आहे, पोस्टमन आणि MTS। ठीक आहे, चला। गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये मला तलाठी भरतीमध्ये पैकीच्या पैकी गुण होते, 50 पैकी 50 गुण होते, आउट ऑफ मार्क्स होते। चला, सुरुवातीला आपण पेपर पॅटर्न आणि सिलेबस बघू। पेपर तुमचा एकूण 100 प्रश्नांचा असतो आणि 200 गुणांचा असतो। ठीक आहे, एक सेकंड। शंभर प्रश्न आणि गुण किती? 200 गुणांचा असतो। यामध्ये कोणते कोणते सब्जेक्ट विचारले ते सांगून देतो आधी। मॅथ, रिझनिंग, मराठी, GK आणि इंग्लिश हे मोस्टली 4-5 सब्जेक्ट तुम्हाला इथे विचारले जाते। आता या सब्जेक्टपैकी कोणत्या सब्जेक्टवर किती वेटेज असते ते सांगतो। 25 प्रश्न मॅथ रिझनिंगवर, 25 प्रश्न तुमच्या मराठी आणि GK आणि इंग्लिशवर 25 प्रश्न। प्रत्येक सब्जेक्टला, प्रत्येक सेक्शनला 25 प्रश्न विचारले जाते आणि त्यांच्यावर प्रत्येक एका प्रश्नासाठी 2 गुण इथे दिला जाते। म्हणजे 25 प्रश्नांसाठी 200 गुण, असे एकूण 25 असे एकूण 100 प्रश्न विचारले जाते आणि एकूण गुण किती? तुम्हाला 200 गुणांचा हा पेपर असतो। ठीक आहे, त्यानंतर आता आपण कोणकोणत्या सब्जेक्टसाठी कोणकोणती बुक्स वापरायला पाहिजे, मी तुम्हाला कोणते बुक्स प्रेफर करतो, कोणते बुक्स सजेस्ट करतो ते सांगतो। यातील मित्रांनो, मी स्वतः यूज केलेले पेपर आहे। मी स्वतः ही पुस्तके यूज करून एक्झाम क्रॅक केलेली आहे आणि मला आशा आहे ज्या पुस्तकांनी माझं सिलेक्शन झालं त्याच पुस्तकांनी तुमचं सिलेक्शन होईल। आणि सोबतच या व्यतिरिक्त माझे गायडन्स तुम्हाला अवेलेबल आहे। यामध्ये मॅथ रिझनिंग बघून घेऊ। पहिलं मॅथ आणि रिझनिंग मी सतीश वशे आणि RS अग्रवाल यामधून केलं होतं। सुरुवातीला 2019 मध्ये सतीश वशेमधून केलं होतं आणि 2023च्या भरतीमध्ये RS अग्रवालमधून केलं होतं। ठीक आहे, मॅथ आणि रिझनिंग दोन्ही सेम पुस्तकं। याला तुम्ही दीड दोन्ही विषयाला दीड महिना, दोन्ही विषय मिळून एकूण 3 महिने तुम्ही इथे द्यायला पाहिजे, माझं हे सजेशन आहे। ठीक आहे, या व्यतिरिक्त तुम्हाला हे स्किप करायचं असेल, पुस्तकं वाचायचं नसेल, तर मी स्वतः गणित आणि बुद्धिमत्ता शिकवतो मित्रांनो। गणित अँड बुद्धिमत्ता मी स्वतः शिकवतो। माझं चॅनलच्या नावानं म्हणजे मराठी ॲस्पायरंट या नावानंच एक ॲप आहे। त्या ॲपवर जाऊन तुम्ही माझ्याकडून गणित आणि बुद्धिमत्ता शिकू शकता। ठीक आहे, मी स्वतः पैकी गुण घेतलेले आहे। या माझ्या पैकी गुण घेण्याचा अनुभव घेण्याचा फायदा तुम्हाला इथे होईल। ठीक आहे, निश्चितच माझ्याकडून तुम्ही शिकू शकता। मी स्वतः पैकी गुण घेतले तर तुम्हाला का मिळू शकत नाही मला ते सांगा, माझ्याकडून शिकून। ठीक आहे, माझी स्ट्रॅटेजी फॉलो करून मी ज्या ट्रिक्स सांगितल्या गणिताच्या त्या ट्रिक्सवर आधारित, त्या ट्रिक्सला फॉलो करून किंवा माझ्या प्रिपरेशनला फॉलो करून तुम्हाला का मिळू शकणार नाही पैकी गुण, मला फक्त एवढं सांगाल। ठीक आहे, चला बाकी विषय। मराठी बाळासाहेब शिंदे आणि मोरा वाळंबे याला तुम्ही एकूण 1 महिना द्या। इंग्लिशसाठी पण 1 महिना द्या। ठीक आहे, आता बघा, हे दोन्ही विषय तुम्ही कंबाईन एकाच वेळेस करा। हे दोन्ही विषय तुम्ही एकाच वेळेस करा। माझी स्ट्रॅटेजी काय, मी मराठीचा जो टॉपिक वाचला सेम टॉपिक मी इंग्लिशमधून वाचतो। ठीक आहे, चला अशा करता एकूण 2 महिने मराठी आणि रिझनिंगला द्यायला पाहिजे, सफिशियंट आहे। ठीक आहे, आणि वर तुम्हाला 3 महिने मॅथ रिझनिंग तुम्ही सांगितलेच आहे। त्यानंतर GK आणि करंट। GKसाठी मी तात्याचा ठोकळा वाचला आणि ल्युसनचा काही पार्ट वाचला। जे तात्याच्या ठोकळ्यामध्ये नाही ते ल्युसनचं तो पार्ट वाचला। ठीक आहे, जो पोर्शन तात्याच्या ठोकळामध्ये नाही तो पोर्शन वाचला। त्यानंतर अभिनव इयरबुक, करंट आणि पृथ्वीची परिक्रमा। GKला 2 महिने द्या, करंटला 1 महिना। ठीक आहे, एकूण 1 वर्ष तुम्हाला करंट करायचं आहे आणि 1 महिना त्याचा अभ्यास करायचा आहे। आता तुम्हाला स्टडी अवर्स काय होता, माझा कोणता ते सांगतो। तुम्हाला कोणता ठेवायला पाहिजे, जवळपास याच टाईपचा तुम्हाला इथे स्टडी अवर्स ठेवायला पाहिजे। मॉर्निंगला मी 7 ते 12 या दरम्यान
4 तास अभ्यास करायचो. ठीक आहे, 7 ते 12 या 5 तासापैकी माझा मी 4 तास अभ्यास करायचो. कधी तो 8 ते 12 व्हायचा किंवा कधी 7 ते 11 होता. ठीक आहे, ज्या टाईमला मी लायब्ररीमध्ये एंट्री करायचो तेव्हापासून ॲव्हरेजली 4 तास तिथे मी बसायचो. ओके, त्यानंतर आफ्टरनूनमध्ये 2 ते 5 मध्ये बघा 12च्या नंतर तुमचं जेवण, अंघोळ. काही लोक तुम्ही सकाळी स्टडी करायच्या आधी अंघोळ करत असाल तर ते ठीक आहे हे करा. मला प्रिपरेशन दरम्यान दुपारच्या वेळेस अंघोळीची सवय होती. आता जॉब करताना मला सकाळची अंघोळीची सवय आहे. तर तुमच्या टाइम टेबलनुसार तुमच्या सोयीनुसार तुम्ही अंघोळ वगैरे त्या ठिकाणी तुम्ही बसू शकता. त्या ठिकाणी तुम्ही अंघोळीला वगैरे टाईम देऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर 2 ते 5 या दरम्यान मी 3 तासापैकी 2 तास अभ्यास करायचो. ओके, पुन्हा मग काही थोडा वेळ स्किप करायचो स्टडी. त्यानंतर इव्हिनिंगला इथे चहा वगैरे तुम्ही घेऊ शकता, जे की मी घ्यायचो. ठीक आहे, चहा वगैरे घेऊ शकता. नंतर 6 ते 8 आणि 9 ते 12 या दरम्यान इथे 1 तास, इथे 2 तास वगैरे असे एकूण 3 तास अभ्यास करायचो. ओके, 3 2 5 5 4 9 9 ते 10 तास तुमचा ॲटलिस्ट स्टडी झाला पाहिजे. 9 ते 10 तास तुमचा स्टडी झाला पाहिजे, जो की मी करायचो. ठीक आहे, 8 तास प्लस स्टडी मी करायचो मित्रांनो. ओके, चला, तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. याच पद्धतीने तुम्ही तुमची पण स्ट्रॅटेजी आखा. ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्ट्रॅटेजी बनवून दिली आहे ही स्ट्रॅटेजी मित्रांनो मी फॉलो केली आणि एक्झाम क्रॅक केली. त्यामुळे ज्यांना कोणाला ही स्ट्रॅटेजी फॉलो करायची त्यांनी फॉलो करू शकता. सोबतच यामध्ये तुम्ही थोडं तुमच्या अकॉर्डिंग थोडं काही ना काही बदलाव पण करू शकता. ओके, आणि हां, ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित आणि बुद्धिमत्ता शिकायची इच्छा असेल त्यांनी निश्चितच माझ्या मराठी ॲस्पिरंट या ॲपवर जाऊन तुम्ही शिकू शकता. ॲपची लिंक मी माझ्या या डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पण पिन केलेली आहे. थँक्यू.